नमस्कार मैत्रिणींनो, उद्या वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमा म्हणलं की स्त्रियांच्या एकदम आवडीचा सण। या दिवशी प्रत्येक सुवासिनी स्त्री वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जात असते, पण ही पूजा करण्यासाठी ना आपल्याला बऱ्याच साहित्यांची जुळवाजुळव करावी लागते आणि त्याच सोबत स्त्रियांना इतरही भरपूर कामं असतात। नैवेद्य बनवायचा असतो किंवा घरातलं काही छोटं मोठं काम असतं, स्त्रियांना छान असं तयार व्हायचं असतं। त्यामुळे जर का आपण अशा प्रकारे साहित्यांची आधीच जमवाजमव करून ठेवली तर ऐनवेळी गडबड होत नाही आणि पूजा पण एकदम आपली शांतपणे आणि चांगली होते। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहणार आहोत। जर का आपण असं सकाळीच पूजेला जाण्याआधी साहित्य काढून ठेवलं तर ऐनवेळी गडबड होत नाही आणि आपली चिडचिड पण होत नाही। तर पूजेसाठी आपल्याला असं आरतीचं ताट तयार करून घ्यायचं आहे। यामध्ये मी 2 निरंजन घेतलेले आहेत तेलवाती घालून। त्यानंतर हळदी, कुंकू, अक्षता घेतले आहेत। एक सुपारी घेतली आहे मी गणपतीचं प्रतीक म्हणून। कापसाची वस्त्रमाळ आपल्याला लागणार आहे। त्याचबरोबर काही फुलं घेतली आहेत, तुम्ही हार देखील घेऊ शकता। साखर घेतलेली आहे किंवा तुम्ही गुळ खोबरे पण घेऊ शकता। त्यानंतर स्वच्छ पाणी घेतलं आहे, पंचामृत घेतलं आहे, तुम्ही दूध पण घेऊ शकता। सुतगुंडी घेतलेली आहे वडाला फेरे घालण्यासाठी। माचीस घेतली आहे, अगरबत्ती, त्यासोबतच इथे मी 2 विड्याची पानं आणि त्यावरती ठेवण्यासाठी 5 प्रकारचं साहित्य देखील घेतलेलं आहे। त्यानंतर नैवेद्य पण आपल्याला घेऊन जायचं आहे। नैवेद्यामध्ये मी इथे शिधा घेतला आहे, कारण काही जण शिधा पण घेतात, काही जण पुरणपोळीचा नैवेद्य ठेवतात किंवा तुम्ही जे काही वटपौर्णिमेनिमित्त गोडाधोडाचे पदार्थ बनवले असतील ते नैवेद्यामध्ये तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर सावित्रीची ओटी भरण्यासाठी इथे मी एक ब्लाउज पीस घेतलेला आहे, त्याच्यावरती एक आंबा आणि थोडेसे गहू आपल्याला घ्यायचे आहेत। सावित्रीची ओटी ही गहू आणि आंब्याने भरली जाते, त्यामुळे गहू आणि आंबा त्याच्यावरती आपल्याला घ्यायचा आहे। त्याच्यावरती तुम्ही ओटीचं साहित्य पण ठेवू शकता। त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे सौभाग्याचं लेणं सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे। अशी पुडी मिळते बाजारामध्ये या सर्व सौभाग्याच्या साहित्याची, ती पण तुम्ही घेऊ शकता। त्यामध्ये काळे मणी, टिकली, बांगड्या, आरसा, फणी, हळदी कुंकू असं साहित्य असतं। त्यामुळे असं सौभाग्याचं लेणं आपण नक्की अर्पण करायचं आहे, कारण आपण ही पूजा ना अखंड सौभाग्यासाठी करत असतो। आणि या सर्व साहित्याबरोबरच आपण एका छोट्या पिशवीमध्ये 5 आंबे आणि थोडेसे गहू पण घेऊन जायचे आहेत जाताना, कारण वडाची पूजा करून झाल्यावर तिथे ज्या काही सवाष्ण स्त्रिया असतात तर त्यांच्या ओटीमध्ये आपल्याला 1 आंबा आणि थोडेसे गहू घालायचे आहेत, म्हणजे त्यांची गहू आणि आंब्याने ओटी भरायची आहे। 5च घ्यावे असं अजिबात नाही, तुम्ही 7 किंवा 9 सुवासिनींची पण ओटी भरू शकता। तर एवढं साहित्य आपल्याला वडाची पूजा करण्यासाठी घेऊन जायचं आहे। पण या व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून काही वेगळी पद्धत असेल तर तुम्ही त्यानुसार पण करू शकता, कारण कोकणात किंवा कोकणी स्त्रिया वडाच्या पानामध्येच 5 किंवा 7, 9 प्रकारची फळं घालून ती सवाष्णींना देतात। त्यामध्ये करवंद, जांभळं, आंब्याच्या फोडी, फणसाचे गरे अशी काही फळं असतात। तर तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तुम्ही ते पण साहित्य बरोबर घेऊ शकता। तर आपल्या घराच्या जवळपास कुठे वडाचं झाड असेल तर तुम्ही त्या ठिकाणी हे सगळं साहित्य घेऊन जाऊन तिथे छान अशी पूजा करायची आहे। किंवा तुम्ही जर अशा प्रकारे वडाचं झाड लावलेलं असेल तर तुम्ही घरीच त्याची पूजा करू शकता, किंवा तुमच्याकडे काहीच ऑप्शन नाही तर तुम्ही घरामध्ये कागदावरती वडाच्या झाडाचं चित्र काढून देखील त्याची पूजा करू शकता, किंवा पाटावरती रांगोळीने वडाच्या झाडाचं चित्र काढून पण त्याची पूजा करू शकता। पण या वटपौर्णिमेच्या दिवशी मात्र वटवृक्षाची पूजा नक्की करा, त्याचं खूप मोठं महत्त्व आहे। तर अशा प्रकारे पूजेला जाण्याआधीच आपण सर्व साहित्य गोळा करून ठेवलं तर आपल्याकडून काही विसरणार पण नाही आणि आपली पूजा पण एकदम योग्य प्रकारे होईल। तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।